हा बघ वहिनी फोटो. ही काय पद्धत आहे का नऊवारी नेसायची? छे, याला काय अर्थ आहे? रॉनी वहिनी तू ना त्यांचा फक्त ड्रेसिंग सेन्स बघतेस, माझी फोटोग्राफी बघ ना. पण फोटोच्या आत कोण आहे हे पण बघायला हवं ना. तू फोटो बघतच नाहीयेस, तू त्यांचा फक्त ड्रेसिंग सेन्स बघतेस. कारण त्यांच्याकडे ड्रेसिंग सेन्स नाहीच आहे. काय चाललंय तुम्हा दोघांचं? मी ते दरवर्षी शोभायात्रेचे फोटो काढायला जातो ना ते. शोभायात्रेचे का मैत्रिणींचे? नाही मैत्रिणींचेही, पण मी तिला फोटो दाखवत होतो आणि तिचं म्हणणं आहे की शोभायात्रा ही खरी पुण्यातच होते. वाव, काय माहोल असतो. ढोल ताशे, तलवारबाजीचे खेळ, चित्ररथ. आणि तुला माहितीये का, आमच्या मैत्रिणींचा म्हणजे आमचा एक पुण्यात ग्रुप आहे जवळजवळ 50 ते 100 मुलींचा. हो, आम्ही बाईक्सवर ना असं मस्त महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल लुक करतो आणि जातो. आणि मी त्या ग्रुपमध्ये त्या बाईक्सवरती रांगेत पहिली असायचे. याला म्हणतात गुढीपाडव्याची शोभायात्रा. तू चल ना माझ्या बरोबर शोभायात्रेला. फोटोत तर काय लक्षात येत नाहीये, बघूया प्रत्यक्ष. राणी, आपण पण दाखवून देऊया हिला आपल्याकडचं गुढीपाडवा कसा असतो ते. आणि शोभायात्रेत आपण एक कमी नाही होते. आणि या वर्षी मला मंत्र्यांनी दाखवून द्यायचंय. सरकार सरकार कुठे गेलं सरकार? तेच विचारते, कुठे गेल्या सासूबाई? मला काय माहिती. कशाला भांडायचं हो बाबा एवढं? मी काही भांडलो नाही, मी फक्त विचारलं गुढीपाडव्याचा बेत काय. तुम्हाला नाही तेच लक्षात नाही आलं ना तुमच्या. भांडणात सासूबाईंना फक्त मीच मॅनेज करू शकते. आता काय कराल? नवीन सरकार कुठून उभं करणार? हा, सरकार आले. काय काय? कुठे 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 गेला होतात तुम्ही? हे आपलं ह्याला जॉगिंगला गेले होते. जॉगिंगला काय चाललंय? काय चाललंय? काय नाही, खूप लेट पर्यंत बाहेर होतो ना, मला झोप येत. बाय, गुड नाईट. हा, जॉगिंगला गेले होते. अचानक का जावं असं वाटलं जॉगिंगला? वाटलं. एनी प्रॉब्लेम? हिला प्रश्न पडला असेल, आता सकाळी आपलं दार ठोठून आपल्याला उठवणार कोण? हो की नाही? गुढीपाडव्याच्या दिवशी तरी स्वतः उठ. हा, स्वतः उठा, नाही तर त्या दिवशी झोपून राहशील तू. बरं, आणि गुढीपाडव्याची सगळी तयारी तुलाच करायची. का तुम्ही आहात की मदतीला? नाही, मी अजिबात तुला मदत करणार नाहीये. का म्हणजे? आता मोठ्या तोऱ्यात सांगत होतीस ना, आमच्या पुण्याला बी असा गुढीपाडवा साजरा करतात, आमच्या पुण्याला बी अशी शोभायात्रा असते. मग बघूया की आपण पण ही कशी गुढीपाडवा साजरा करतात ते. हो की नाही? चला चला चला, आता जो काही गुढीपाडव्याचा बेत असेल ना, तो सगळं तुमच्या सुनबाईंना सांगायचा. चला. अच्छा. त्याला काय अर्थ आहे? मी का करायचं सगळं? सरकार सावकाशातून पाहायला लागलंय. मंत्री नका काळजी करू, तुमचं सरकार खंबीर आहे. आता काल पडलं होतं. कारण त्यांच्या बरोबर माझ्यासारखा खंबीर पाठिंबा नव्हता ना. तुम्ही काय माझ्या सासूबाईंना लेचीपेची समजतात की काय? लेचीपेची समजतात की काय? सासूबाई तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर. येस, चला आता आम्ही एकत्र आहोत. चला चला. कधी विरुद्ध असतात काहीच कळत नाही. बाबा, या दोघी कधी एकत्र असतात, कधी विरुद्ध असतात, काहीच कळत नाही. अरे आजच्या दिवशी त्या एकत्र असणारच, कारण त्या महाराष्ट्रातल्या सासूसुना आहेत.
ओ माय गॉड, काय कमाल फोटो आले तुमच्या दोघींचे. रॉनी, तुझ्या मैत्रिणी रुसल्या नाहीत ना रे? आज तू घरातल्या मैत्रिणींचे जास्त फोटो काढले. नाही नाही चे अगं, फक्त मीच नाही काढलेत फोटो, बऱ्याच फोटोग्राफर्सने तुमचे फोटो काढलेत. यार तुमची जोडी काय वाटत होती माहितीये. आणि आईचं बाईक चालवणं ना लक्षवेधी होतं. बघितलंस का, माझं बाईक चालवणं लक्षवेधी ठरलं. भ्रुम, भ्रुम. पण मुळात तुम्ही बाईक का चालवू शकलात? कारण मी तुम्हाला पाय सुजलेला असताना सुद्धा बूस्ट केलं बाईक चालवायला. आणि शंतनुनी बाबांनी का नाही अडवलं तुम्हाला पाय सुजलेला असताना सुद्धा? कारण मी त्यांना सांगितलं. सो बेसिकली तुम्ही माझ्यामुळे लक्षवेधी ठरलात. कमालच आहे. मुळात मी बाईक चालवायला शिकले म्हणून मी चालवू शकले. आणि तुला बूस्ट करायला म्हणजे काय? तुझ्यामुळेच मी पडले होते, कळलं ना? हा, नाहीतर मी एकटी जाणारच होते की शोभायात्रेमध्ये बाईक चालवत. ड्रुन ड्रुन. तुम्ही जर का सांगितलं नाही तर आम्हाला कळणार कसं? मग आम्ही असे कसे निघून जाऊ? तू काळजी नको करू. तू सांग ना, तू बिंदास बोल, तुला काय झालंय. आम्ही आहोत ना सगळे तुझी काळजी घ्यायला. तू बोल. मा, माझी एक मैत्रीण आहे, हृदया धडधडे. तिचे बाबा बीपीचे डॉक्टर आहेत. त्यांना बोलवायचं का बाबा? नको नको, कुणालाही बोलवू नका आणि मलाही कुठे काही नेऊ नका. आणि कोणी माझ्याशी बोलू नका, मला आराम करू दे. मला नाही कोणाशी बोलायचंय. ऐका, आपण सगळेजण बाहेर जाऊया. तिला कदाचित शांतता हवी असेल. हा, चला जाऊया. रॉनी, तू थांब जरा, बाकी सगळ्यांनी जा. का रॉनी? का? माझं काम आहे त्याच्याकडे. पण त्याला पण असेल ना त्याचं काहीतरी काम. किती बिझी असतो तो. आता एवढा वेळ आपल्यासाठी थांबलाय नशीब. आत्ताही थांबेल माझ्यासाठी. थांबशील ना बंडा? हा माम, तू सांगशील तितक्या वेळ थांबेल. तू काळजी नको करू. बघितलंस ना सुनबाई? हे बघ बंडा, मला माहिती तू खूप मोठा झालायस आता. म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतोस. पण काय आहे, कुठलाही निर्णय घेताना ना मोठ्यांचाही सल्ला घ्यायचा असतो. चांगलं असतं ते. असं कुठलाही निर्णय तडकाफडकी घेऊन मोकळं नाही व्हायचं आपण. मा, काही झालंय का? नाही म्हणजे तू असं हे कोड्यात बोलतेस ना, मला सगळं बाउन्सर जात आहे. माझी काही चूक झालीये का? नाही रे बंडा, नाही, तुझी काही चूक झालेली नाहीये. पण तुझ्या हातून कुठली चूक घडू नये ना, म्हणून मी तुला सावध करते आता. बाकी तसं तू शहाणा आहेस की नाही? हा, पण माझी खरंच काही चूक झालीये का? म्हणजे अरे नाही रे, म्हणजे बघ, चूक काय अशी आता चूक करायची असं ठरवून होते का? नाही ना. पण आपण काय होतं, कधी कधी दुसऱ्याचं ऐकतो आणि तसं आपण वागायला लागतो. नाही म्हणजे तसंही करायला माझी काही हरकत नाहीये हो. पण काय होतं, आपण ना एखाद्याच्या प्रभावाखाली येतो आणि मग त्याच्या प्रभावाखाली येऊन आपण तसंच वागायला लागतो. पण ते चूक आहे की बरोबर आहे हे मात्र आपल्याला कळायला लागतं. मी कोणाच्या प्रभावाखाली काय? नाही रे, म्हणजे तू कोणाच्या प्रभावाखाली आलेला नाहीयेस. पण काय आहे? म्हणजे तू प्रभावाखाली येऊ शकतोस ना. अच्छा, तसं येऊ नकोस असं मला तुला सांगायचंय. बरं. हा बाबा, दादा, अरे तुम्ही कसं सहन करता हे सगळं? दिसतंय काय? मी अजून थोडा वेळ आत थांबलो असतो ना तर माझं डोकं फिरलं असतं. हे असं सगळं बिघडू नये असं तुला वाटत असेल तर आता तूच घडव काहीतरी. तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे तुझी मुलगी तू शोध. तू जर का ह्यांना निवडीचं स्वातंत्र्य दिलंस तर तू म्हातारा होशील, पण तुझं लग्न कधीच होणार नाही. बरोबर. आणि हे जर तू करणार नसशील तर मग तुझं आमच्या टीम मध्ये स्वागत आहे. नाही, हे रोज रोज मी नाही सहन करू शकत. माझ्याने नाही जमणार. अरे मग लवकर स्वतःसाठी मुलगी बघ, तरच या सगळ्यातून सुटशील. बाबा, मी ना थोडा कन्फ्यूज आहे. कन्फ्यूज म्हणजे? कुठली मुलगी बघून ठेवलीस का? काय बोल दादा. आणि तशा 3 जणी आहेत. 3 जणी?
सगळ्या सोसायटीला कळेल ना. नाहीतर काय बाबा, सुलू आजी बाजूलाच आहे. बघ ना, ते सुलजीला समजलं ना, ती म्हणेल मंत्र्यांच्या मुलांनी 3-3 बायका बघितल्या लग्नासाठी. सॉरी 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 सॉरी. अहो पण 3-3 मुली बाबा, खूपच फास्ट निघाला. आता कळतंय मला दिवसभर बाय काय करत होते. अरे काय रे, शी शी 3-3 काय लोणचं घालायचं त्यांचं. मग माझं जरा ऐकून घे दादा. कसं सनोरुनी बा, तू माझं ऐक. ऐक. काय ना, आपल्याला आवडतात खूप जणी. म्हणजे माझं जेव्हा लग्न ठरलं, नाही नको आता नको, तर त्यामुळे लग्न आपल्याला एकीशीच करता येतं ना. एक मिनिट, तुम्ही माझं जरा ऐकाल का? माझ्या 3 मैत्रिणी आहेत, त्यापैकी कुठली निवडायची यात मी कन्फ्यूज आहे. तुम्ही का उगाच चालत्या ट्रेन मध्ये चढताय? गाढवा, मग असं सांग ना की इथे आम्हाला हार्ट अटॅक यायची वेळ आली. हा ना, मी तर इमॅजिन करायला लागलो होतो. काय? आई, अंकू आणि रॉनीच्या 3 बायका. बापरे, अरे 5 बायका घरात भांडतात. बापरे 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 बापरे. हे राहण्या, एक सॉलिड कल्पना आली. काय? तिघींना इकडे बोलव. हा काय? मग आपण निवड करू. बापरे, सासूबाई 3-3 फोटो. मला वाटलं होतं एखादी मुलगी आणेल पसंत करायला. सासूबाई, काल तुमचं बीपी वाढलं होतं, आज माझं वाढतंय बहुतेक. बहिणी, नाही म्हणजे 3 जणी आहेत, पण त्यातली निवडायची एकच आहे आणि ती तुम्ही ठरवून काय ती निवडा. नंतर तुम्हीच म्हणाल की काय बघून लग्न केलंस. बघितलं सासूबाई, रौनक केवढा घाबरतो तुम्हाला. असं काही नाहीये. रॉनी माझी परवानगी मागायला आलाय. हो की नाही रे बंड्या? हो. फक्त तुमचीच नाही तर माझी सुद्धा परमिशन घ्यायला आलाय तो. हीच भांडणं मला नंतर नकोय. त्यामुळे तुम्हीच ठरवा यातली कोणते. थोडक्यात तुम्हाला तुमच्या बंडाचं स्वयंवर करायचंय. भारी हसू येते नाही तुम्हाला? मला सांग रॉनी, हा रौनक भाऊजी, मला सांगा हा, यातली कुठली मुलगी तुम्हाला जास्त पसंत आहे? अक्कड बक्कड बंबे बो 80-90 पुरे. नाही, एक मिनिट. ऍक्च्युली असं विचारायला पाहिजे की या तिघींपैकी कोणाला तुम्ही जास्त आवडता. यांची परीक्षा मी घेईन. मी सांगते तुला कशी घ्यायची असते ती परीक्षा, कळलं ना? मला तर बाई तिघी पसंत आहेत. सुनबाई, काहीही झालं ना तरी माझ्या बंडासाठी मीच मुलगी निवडणार. पण तुमच्या बंडानेच सांगितलंय मला की त्याला माझी सावली असलेली मुलगी हवी आहे, है ना? त्यामुळे मी पण बघणार. हीच होणार तुझी बायको. येस, परफेक्ट आहे. छान आहे, छान आहे. ही जास्त छान आहे. मस्त आहे, मस्त आहे. आई, वहिनी, ही खरी लकी आहे. वाचली. हळूहळू. मा, ही डॉली चिल. हॅलो गाईज. हाय. खूपच चिल आहे नाही? आणि मा, ही अभिज्ञा माचकर. नमस्कार. आपण आज जाऊन बोलूयात. आता खूपच मजा आहे. हो हो, बोलूया की. पण अगं, आधी तुमचं स्वागत तर करू दे मला. या या. नाही, नको. सॉरी, पण कुंकू नको. कसं आहे, इथून जर आपलं लवकर झालं तर मी मीटिंगला जाणार ना, तर कुंकू नको. हरकत नाही. तुलाही नकोच असेल ना? का नको? मला चालेल. अगं बाई, हो का? हो. वाव, कूल दिसतंय ना? हे चालेल ना? हा. सरिता, वळून झालं ना, येऊ दे त्यांना. हो, या ना, या या ग, या. ये. या. बसा बसा. पण लग्नानंतर आम्हाला बेडरूम हवी. प्रायव्हसी नको का? ती काय, बेडरूम असली तरी मिळणार नाही.
नाही, म्हणजे तुम्हीच येता ना दरवाजातनं खिडकीतून, कधीही कशी मिळणार प्रायव्हसी? प्रायव्हसी मिळणार नाही म्हणजे? अगं म्हणजे आम्ही सगळे असे एकत्र राहतो ना, खेळीमेळीचं वातावरण आहे आमच्या घरात, आम्ही एकमेकांच्या राहूच शकत नाही, त्यामुळे सतत आम्ही हॉलमध्ये असतो एकत्र, असं तिला म्हणायचंय, हो ना? अगं पण तू काळजी करू नकोस, तुमचं लग्न झालं ना की तुम्ही आमच्या बेडरूम मध्ये राहा, मग झालं. मला चालेल इथे. म्हणजे खिडकीतून येणं जाणं किती ऍडव्हेंचरस आहे नाही? अरे देवा, हे सगळं तुला ऍडव्हेंचर वाटतंय? म्हणजे आमच्या फ्लॅटचे ओनर आहेत ना, खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यांचं फार असतं की वेळेत या वेळेत जा. मला कधी उशीर होतो ना रात्री यायला, मी खिडकीतनच येते. आणि म्हणूनच माझं आणि रॉनीचं पटतं. हे ऍडव्हेंचरस आहे. अरे मग ऍडव्हेंचर सोडा, रॉनी चणीचं किती जुळतंय ते बघा. मला तर दिसतंय खिडकीतून यांचा गृहप्रवेश होत असताना. नाही नाही नाही, मला सरळ दारातून येणारी एक सालच मुलगी हवी सून म्हणून. काय ठरलं का? कोण होणार या घरची सून? अहो पण ही काय पद्धत झाली का? हे असं कुठे असतं का मंत्री? सासू परीक्षा वगैरे काय आहे हे सगळं? काहीतरी वेड्यासारखं खूळ घेऊन आली आहे सोनल. मी नाही सासू परीक्षा वगैरे देणार, मला नाही बाई जमणार. का तुला भीती वाटते छे, मला कसली भीती? की तू चांगली सासू नाहीस म्हणून? मी का वाईट सासू ठरेन? मला सांगा, आपल्या थोरल्या सुनबाईनं मी काय कमी केलं हो? लग्न होऊन जेव्हा आपल्या घरी आली ना, तेव्हा सदा चहा सुद्धा तिला करता येत नव्हता, तो मी शिकवला तिला. आणि ती जेव्हा कामाला बाहेर जाते, पॉलिसी विकत फिरत असते ना सगळीकडे, तेव्हा घराकडे कोण लक्ष देतं? मीच देते ना. तुमच्या जेवणा खाण्याकडे कोण लक्ष देतं? मीच देते ना. सरिता, हे सगळं मला माहितीये, मग? पण ते नवीन सुनेला कसं कळणार? मी सांगेन ना, अख्ख्या जगाला सांगेन. मग त्यापेक्षा परीक्षा दे ना. देईन की परीक्षा, त्यात काय एवढं? आणि नुसती देणार नाही तर जिंकूनही दाखवेन, बघालच तुम्ही. पण समजा जर का तू या परीक्षेत फेल झालीस तर असं वाटेल की सासू वाईट आहे, सून नाही. नाही 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 नाही, त्यापेक्षा मी परीक्षा देते म्हणजे प्रश्नच मिटला. पण काय हो मंत्री, नेमकं या सासू परीक्षेमध्ये काय असणार आहे? नाही नाही, म्हणजे हा एवढा जो सगळा मी खटाटोप केलाय तो फुकट नको ना जायला. 10,000 रुपये पडतील पेपर फोडण्याचे. मी नाही देणार 10,000 रुपये, बायकोकडे 10,000. अगं सरिता, मग काय? मला माहिती असतं तर मी तुला सगळं गाईड केलं. सासूबाई, काय म्हणताय सुनबाई? चला तयार आहात ना तुम्ही परीक्षेसाठी? तुमची होऊ घातलेली सून वाट बघते तुमची. हो, मी अगदी तयार आहे. का हो, काय झालं, घाबरलात का? मी घाबरल्यासारखी वाटते? थोडं काय, असं स्पष्ट बोला बघू, फास्ट बोला, फास्ट. असा थोडा थोडा जास्त कॉन्फिडन्स वाटतोय. असं काही नाहीये, मला जाऊ दे आता परीक्षा द्यायला. उगीच माझ्याशी वायफाय बडबड करत बसू नका. चला मी जाते परीक्षा द्यायला, उगीच लेट नको ना व्हायला, नाही तर सेंटर बंद होऊन जाईल. हा, ऑल द बेस्ट. थँक्यू, नमस्कार करते. पण हो, माझ्यासाठी हे जरा कठीणच आहे ना. म्हणजे म्हणजे मला जेवण बनवता येत नाही आणि सासूबाई जेवणात तरबेज आहेत म्हटल्यावर माझं तर टेन्शनच मिटलं. हुशार आहे सुनबाई, हो की नाही सासूबाई? पुढे तू विचार ना पुढे. हा, मला सांगा, सुनेला मुठीत कसे ठेवतात? सुनेला मुठीत? सून केवढी, मूठ केवढी. आवडला तुला जोक? आवडला? नाही नाही, याचा अर्थ असा आहे की तुम्ही सिरियल जराही बघत नाही आणि मला हे आवडलंय. त्याचं काय, माझी आई खूप सिरियल्स बघते आणि नुसतं सिरियल्स बघत नाही, मला येऊन सतत सांगत असते, सुनेनी हे केलं, सासूनी ते केलं. इतका कानांना वीट आलाय ना, नकोशा झाल्या ते सिरियल्स. पण असो, तुम्ही बघत नाही ह्याचा मला खूप आनंद झालाय. काय झालं?
तुम्ही नाही आहात ना माझ्या आईसारख्या? छे छे, अजिबातच नाही. मी मालिका वगैरे बघतच नाही ग. घरात इतकी कामं असतात ना मला. विचार ना सुनबाईंना. काय सुनबाई? चला, तुम्ही तशा नाही आहात म्हटल्यावर तुम्ही ह्या परीक्षेत पास झाल्यात. थँक्यू थँक्यू. आता परीक्षा संपली ना, म्हणजे पास झाले म्हणजे? अशी कशी संपेल परीक्षा? परीक्षा काय एकाच दिवसाची असते? नवीन सून घरात आली की तिची नेहमी परीक्षा घेता, आणि सासूबाईंची परीक्षा एकाच दिवसाची. मी आज तुमच्या घरी राहणार आहे हा? आणि दिवसभर तुमचं ऑब्झर्वेशन करणार आहे, आणि त्यानंतर निकाल ठरवेल. म्हणजे तू रात्री इथे थांबणार आहेस? हो, आयुष्यभराचा प्रश्न आहे माझ्या. एका तासाच्या परीक्षेत कसा संपेल, म्हणून मी ठरवलं आज रात्री मी इथेच थांबणार आहे. सुनबाई, सोनल सुनबाई. अगं कुठे आहेस? सासूबाई काय झालं? का सकाळी सकाळी घसा फोडताय? झोपू द्या ना. अगं नवीन सुनबाई दिसत नाहीये कुठे. हो मला माहिती आहे ग देवा, लवकर उठली. बघ बघ, शिक तिच्याकडून काहीतरी. काय? लवकर उठली ती. किती संस्कारी आणि गुणी मुलगी आहे. मला वाटतं लग्नानंतर ना तिचं आणि माझं उत्तम जमणार आहे. एवढ्या लवकर खुश होऊ नका. का माझा आनंद बघवत नाही का तुला? तुम्हाला काय वाटतंय? ती म्हणजे ती काय काम करायला उठलीये का? छे छे. मग काय, कशाला उठली असेल? सासरी गेल्यावर असं झोपून राहायचं नसतं, लवकर उठून कामाला लागायचं असतं. तुमच्या घोरण्यामुळे उठली ती लवकर सासूबाई. मग काय, सहन नाही झालं बिचारीला रात्रभर, म्हणून बाहेर जाऊन झोपली सकाळीच. मलाही नाही झालं सहन. माझ्या कानाचे पडदे फाटायला आले सासूबाई. काय असं करता? खरंच एवढं मोठ्याने मी घोरते? मग हा, आणि याच्यामुळे जर तिने तुम्हाला परीक्षेत फेल केलं तर? अशी कशी फेल करेल मला? छे छे. एकदम टापटीप ठेवलंय ना घर. हो, मा आणि वहिनी मिळून ठेवतात खरे. चांगलंय. सोनल सुनबाई, घ्या चहा आणि बिस्किट घ्या. अगदी तुम्हाला हवा तसा चहा केलेला आहे. बघा बघा, आवडतोय का? वा, काय कमाल चहा केलाय. खरं की काय? अहो अगदी तुमच्यासारखा झालाय. नाही, खरंच खूप छान चहा झालाय. काय झालेला ना अगदी तसाच. बाबा, मला काय वाटतंय माहिती का, आईने या परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळून पास होणार आहे. मग बघा ना, रावणीची मैत्रीण किती किती अशी कौतुक करते आईचं. म्हणजे आई पण असं छान एकदम हुशार मुलीसारखी परीक्षा देते म्हणा. मग बायको कोणाची आहे? बाबा ते महत्वाचं नाहीये. अहो या परीक्षेचा निकाल काही लागू द्या, त्रास फक्त आपल्यासारख्या नवऱ्यांना भोगावा लागतो, हे लक्षात ठेवा. हा, या तिघी एकत्र येतील आणि आपल्याला घराच्या बाहेर काढतील. म्हणून सांगतोय, जास्त असं खुश होऊ नका. कोणाची बायको खुश होऊ नका, लक्षात ठेवा. हा ठीक आहे. तुम्ही माझ्यासाठी कालपासून एवढं सगळं करताय, आता मला पण तुमच्या सगळ्यांसाठी काहीतरी करायचंय. अगो बाई, हो का? कर ना कर, तुला काय हवं ते कर. पण नेमकं काय करणार आहेस तू? मला तुम्हा सगळ्यांसाठी छान नाश्ता बनवायचा आहे. नाश्ता? चालेल चालेल, चल मी तुला मदत करते, ये. नाही नको, तुम्ही मदत नका करू, मी करते स्वतःहून सगळं. अगं करते ना मी. बरं बरं, कर कर, तुला काय हवं ते कर. हा हा, ऑल द बेस्ट. पण तू आमच्या सगळ्यांसाठी आणि रॉनीसाठी कायम मैत्रीण असशील. तुला हव्या तशा मुलाबरोबर हव्या त्या घरात तुझं लग्न होऊ दे, आणि आम्ही सगळे तुझ्या लग्नाला नक्की येऊ. आम्हा दोघांचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत. थँक्यू. नमस्कार. हाय. काय मग सासूबाई, आता तरी ऍक्सेप्ट कराल की नाही की तुम्हाला माझ्यासारखी सून मिळूच शकत नाही? अगं तुलाही मीच तर पसंत केली ना, नाहीतर आलीस का घरात आहे सून म्हणून? पण जर मला तनूने निवडलं नसतं तर कशी आली असते मी या घरात? मग आता तुमचं ज्या मुलीशी पटेल त्या मुलीला या घरात घेऊन या, मी त्या मुलीशी लग्न करेन. चालेल. बाबा
म्हणजे या जन्मात रॉनीचं लग्न होणं काही शक्य नाहीये. काय यार दादा, तुम्ही करा, माझीच मस्करी करा.